लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने आता काव्याला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करायला आलेल्या सुनीताचाच होणार गेम आणि कशी काव्या ह्या सगळ्यातून निर्दोष सुटणार आणि मालिनी काकू चांगलं खडसावणार सुनीताला आणि तोडणार सुनीताबरोबरचं सगळं नातं। आता नेमकं मालिनी काकू सुनीताबरोबरचं नातं खरोखर तोडणार का, की इतक्या वर्षांची मैत्री तोडताना मालिनी काकूंना जड जाणार आणि मालिनी काकू हे सगळं नाही करणार, ते सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आता सुरुवात करूया या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की काव्या ही आता सगळे जुन्या गोष्टी विसरून मालिनी काकूंबरोबर विक्रम काकांबरोबर छान पद्धतीने राहायला लागलेली आहे। आता ती पार्थ बरोबर सुद्धा हळूहळू चांगलं वागायला लागलेली आहे आणि आता पार्थचं आणि तिचं जे नातं आहे ते तिने एक्सेप्ट करायला सुद्धा हळूहळू सुरुवात केलेली आहे। हळूहळू काव्यामध्ये खूप चांगले बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत। काव्या आता हळूहळू करून सगळं काही स्वीकारायला लागली आहे। हळूहळू का होईना पण आता ती सुद्धा पार्थच्या प्रेमामध्ये पडली आहे आणि या गोष्टीची जाणीव आता काव्याला जरी झालेली नसली तरी तिला ही गोष्ट तर आता मान्य झालेली आहे की पार्थ हा तिचा नवरा आहे आणि आता पार्थ बरोबर तिचं लग्न झालेलं आहे आणि आता ती पार्थची काळजी सुद्धा घ्यायला लागलेली आहे, पार्थ बरोबर राहायला लागलेली आहे, पार्थ बरोबर चांगलं वागायला सुद्धा लागलेली आहे। आता हे सगळं छान सुरळीत सगळं सुरू असताना सुनीता म्हणजेच मालिनी काकूंची जी मैत्रीण आहे तिला मात्र आता त्यांच्या मैत्रिणीची फसवणूक झालेली बघवत नाहीये। म्हणजे काव्या ही खोटं बोलतेय आणि काव्याचं अजूनही बाहेर अफेअर आहे हे सुनीता काकूंना वाटतंय। आता सुनीता काकूंच्याच कॅफेमध्ये जीवा आणि काव्या पूर्वी जायचे आणि त्यामुळे आता सुनीता काकूंना तर जीवा आणि काव्या यांच्याबद्दल सगळं काही माहीत आहे आणि म्हणूनच आता सुनीता काकूंनी पण केलेला आहे की सुनीता काकू आता काव्याचा खरा चेहरा मालिनी काकूंसमोर आणणार आणि मग त्यासाठी आता सुनीता काकूंनी प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे। तर इकडे घरामध्ये दिवाळी असल्या कारणामुळे घरात दिवाळीची तयारी सुरू झालेली असते। काव्याने विक्रम काकांबरोबर मिळून सगळी काही जी तयारी आहे याची डेकोरेशनची ती स्वीकारलेली असते। तर मालिनी काकूंनी आणि नंदिनीने फराळाचं सगळं काही स्वीकारलेलं असतं। आता घरामध्ये वातावरण हे अगदी आनंदाचं, मंगलमयी आणि चैतन्यमयी असतं। पण आता त्या सगळ्या वातावरणाची खराबी करायला येणार असतात त्या म्हणजे सुनीता काकू। आता सुनीता काकू येणार असतात आणि या सगळ्या वातावरणाची वाट लावून जाणार असतात। आता नेमकं सुनीता काकू कशा येणार आणि कशी लागणार या सगळ्या वातावरणाची वाट हे सगळंच आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर आता आपण इथे पाहतोय की सुनीता काकू ज्या आहेत त्यांनी काव्याच्या विरोधात पुरावे मिळवायला सुरुवात केली आहे। काव्या घरात रुळली आहे पण आता पार्थ आणि काव्या हे एकमेकांच्या प्रेमात पडतायत ही गोष्ट मालिनी काकूंना माहिती आहे। मालिनी काकूंना सुद्धा हेच हवं होतं की हळूहळू आता काव्यामध्ये आणि पार्थमध्ये नातं खुलावं आणि आता तसंच घडतंय। काव्य आणि पार्थमध्ये नातं खुलायला लागलंय, फुलायला लागलंय। हळूहळू का होईना पण काव्याने आता पार्थला नवरा म्हणून स्वीकारलेला आहे। तर आता दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मालिनी काकूंच्या घरी थेट सुनीताची एंट्री झालेली असते। आता सुनीताला घरी आलेलं पाहून मालिनी काकूंना तर आनंद होतो कारण सुनीता काकू ह्या मालिनी काकूंची मैत्रीण आहेत। पण काव्याला मात्र सुनीता काकूंना बघून फारसा आनंद झालेला नसतो। उलट तिला सुनीता काकूंच्या येण्यामुळे जरा भीती वाटलेली असते, तिला धडकी भरलेली असते। तर आता सुनीता काकू ह्या मालिनी काकूंना म्हणत असतात, वा मालिनी वा, दिवाळीचं डेकोरेशन तर अगदी उत्तम केलंयस की। त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात, माझ्या या लाडक्या सुनेने केलं आहे सगळं डेकोरेशन, बघ माझ्या घरची लक्ष्मीने घर सजवलं की घर हे आपसुकच सुंदर बनतं, सुंदर दिसतं। त्याबरोबर आता लगेचच त्यांची मैत्रीण म्हणायला लागते, हो हो मालिनी हो, जरा धीर धर, नाही ज्या सुनेला लक्ष्मी म्हणतेस ती मुळात लक्ष्मी म्हणण्याच्या लायकीची तरी आहे का नाही पहिले हे तरी बघ आणि मग लक्ष्मीचा दर्जा दे सुनेला। मालिनी काकू आता लगेचच त्यांच्या मैत्रिणीला म्हणतात, सुनीता अगं काय बोलतेस तू हे, माझ्या सुनेला असं उगाचच्या उगाच तू काहीही बोलू नको प्लीज।
आणि सणासुदीच्या दिवसात तर अजिबातच नको बोलूस ग असं माझ्या सुनेबद्दल. त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकूंची मैत्रीण जी आहे ती म्हणायला लागते, अगं मी काय चुकीचं म्हणते, सून नक्की लक्ष्मी म्हणण्याच्या लायक आहे का हे फक्त तपासून घे, इतकंच माझं म्हणणं आहे. इतक्यात तिकडे आता मालिनी काकू ह्या सुनीताबरोबर बोलत असताना त्या ठिकाणी विक्रम काका येतात. आता विक्रम काका सुनीताला ओळखत असल्यामुळे ते म्हणत असतात, अरे सुनीता तू ये ना ये, कशी आहेस. त्याबरोबर आता सुनीता काकू म्हणत असतात की बरं झालं विक्रम भाऊजी तुम्ही सुद्धा आलात, म्हणजे आता तुमच्यासमोरच काय खरं काय खोटं ते होऊन जाईल. त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात, सुनीता हे बघ प्लीज नको ना सुनीता प्लीज. सुनीता म्हणते, का तुला तर माझ्यावरती विश्वासच नाहीये, मग आता कमीत कमी विक्रम भाऊजींसमोर तरी खरं खोटं होऊ दे. त्यावर विक्रम म्हणत असतो, मालिनी सुनीता तुम्ही दोघी नेमकी कशाबद्दल आणि काय बोलताय. त्याबरोबर आता मालिनी काकू म्हणत असतात, सुनीता प्लीज नको. तर सुनीता म्हणत असते, नाही मालिनी आज हेच करावं लागणार आहे, तेव्हाच तुझ्या या सुनेचं खोटारडं रूप सगळ्यांच्या समोर येईल. त्याबरोबर मग मात्र आता मालिनी काकूंनी हात टेकलेले असतात सुनीताच्या पुढ्यात. तर सुनीता आता विक्रम काकांसमोर म्हणत असते की तुमची ही जी सून आहे ती एक नंबरची खोटारडी आणि बनेल मुलगी आहे. ही तुमची सून तुम्हाला सगळ्यांनाच फसवते आहे. आता ही तुमची सून एक नंबरची खोटारडी आणि बनेल मुलगी आहे असं म्हटल्याबरोबर काव्याला खूपच जास्त भीती वाटू लागते. तर विक्रम काका म्हणत असतात, सुनीता काय बोलतेस तू, हे तुझं तुला तरी कळतंय का, हे बघ तू आमच्या सुनेबद्दल बोलतेस हे तू विसरू नकोस. त्याबरोबर ती म्हणत असते, नाही नाही मी अजिबातच विसरत नाहीच आहे भाऊजी की मी तुमच्या ह्या नालायक सुनेबद्दलच बोलते. तुम्हाला माझ्यावरती विश्वास होत नाहीये ना, तर एक मिनटं मी पुरावा आणलाय काहीतरी, पहिलं तुम्ही तो पुरावा बघा आणि त्यानंतर मग तुम्ही काय करायचं ते ठरवा. त्याबरोबर आता विक्रम काका विचारतात, कसला पुरावा, काय सुरू आहे हे सगळं मालिनी, मला काही कळेल का, मला तू आता तरी सांगणार आहेस का. मग मालिनी काकू विक्रम काकांना सांगतात, विक्रम त्या दिवशी मी तुमच्याबरोबर ज्या विषयी बोलले होते तेच आहे हे सगळं. त्याबरोबर विक्रम काका लगेचच सुनीताला म्हणायला लागतात, सुनीता हा बघ हा सर्व विषय आम्ही कधीच संपवलेला आहे, आता पुन्हा आम्हाला या विषयावरती चर्चा नको आहे, त्यामुळे तू सुद्धा आता हा विषय सोड. तू दिवाळीनिमित्त आम्हाला भेटण्यासाठी आली आहेस तर आपण तेच करूया. त्याबरोबर सुनीता म्हणते, असं कसं बोलता तुम्ही भाऊजी, अहो विषय सोड म्हणजे काय, ही सगळी तुमची ह्या मुलीने केलेली फसवणूक आहे आणि तुम्हाला वाटतंय का की ही फसवणूक अशीच सोडून द्यावी म्हणून. विक्रम काका म्हणत असतात, हे बघ फसवणूक वगैरे काही नाही, एखाद्याचा पास्ट असणं ही काही चुकीची गोष्ट नाही आहे. त्याबरोबर आता ती म्हणते, पण मला तुम्हाला पुरावे दाखवायचे, मला तुमच्यासमोर हिचा खरा चेहरा आणायचा आहे, ह्या साध्या भोळ्या चेहऱ्यामागे ही काय काय करते हे तुम्हालाही माहिती असलं पाहिजेच ना. नाही म्हणजे सुनेवर प्रेम असणं, सुनेवर विश्वास असणं खरोखर खूप चांगली गोष्ट आहे, पण सुनेवर इतकाही आंधळा विश्वास नसावा हेही तुम्हा दोघांना आज कळणं गरजेचं आहे आणि म्हणून खरं तर मी हे सगळं करणार आहे. त्याबरोबर मग आता लगेचच ती तो व्हिडिओ लावायला लागते. आता व्हिडिओ जसा चालू होणार असतो काव्याला खूप भीती वाटत असते. काव्याला वाटत असतं की माझ्या संसाराची तर वाट लागेलच, पण माझ्याबरोबर नंदिनी ताईच्या संसाराची सुद्धा वाट लागणारच. देवा काहीतरी कर, मला वाचव. त्याबरोबर आता व्हिडिओ जेव्हा प्ले केला जातो तेव्हा व्हिडिओवरती चित्र हे काहीच दिसत नसतं, पूर्ण पेनड्राईव्ह ब्लँक असते. त्याबरोबर आता लगेचच मालिनी काकू म्हणायला लागतात, काय गं सुनीता कुठे आहे तुझा पुरावा. त्यावर सुनीता आता म्हणायला लागते, अगं मालिनी मी यामध्येच व्हिडिओ सेव्ह केला होता, मला आठवतंय हे सगळं काय झालं मला खरंच माहीत नाही आहे, पण मी खरं सांगते खरोखर याच्यात व्हिडिओ होता. त्याबरोबर लगेचच आता सुनीता ही म्हणायला लागते की मालिनी मी पुढच्या वेळेला येताना नक्की पुरावा घेऊनच इथे येईन. त्याबरोबर आता विक्रम काका म्हणायला लागतात की हे बघ सुनीता तुला आता पुढच्या वेळी येताना काहीच घेऊन यायची गरज लागणार नाही, कारण पुढच्या वेळी आता मुळात तुला आमच्या घरातच येण्याची गरज लागणार नाही. मालिनी अगं मैत्रिणी ह्या मैत्रिणींचं घर जोडण्यासाठी असतात, पण तुझी ही जी मैत्रीण आहे ती आपलं घर तोडण्याच्या मागे आहे आणि मला वाटत नाही की तुझ्या ह्या मैत्रिणीबरोबर तुझी फार मैत्री अजून टिकावी. तर तू जर या मैत्रिणीपासून जरा लांब राहिलीस तरीही चालेल, उलट जर तू हिच्यापासून लांब राहिलीस ना तर आपल्या घराचं काही वाकडं होणार नाही, उलट जे काही होईल ते चांगलंच होईल. आता मालिनी काकूंना सुद्धा विक्रम काकांचं म्हणणं पटतं. मालिनी काकू म्हणतात की तुम्ही म्हणाल तसं, शेवटी मला आपलं घर आपली मुलं हे सगळं महत्त्वाचं आहे, मैत्री काय भेटेल पुन्हा.
त्याबरोबर आता लगेचच ती म्हणायला लागते, अगं मालिनी, तू हे काय म्हणतेस? इतक्या वर्षांपासूनची मैत्री आहे आपली, तू ही अशी संपवणार आहेस का? ते सुद्धा या काल परवाच्या आलेल्या मुलीसाठी, आणि ते सुद्धा या खोटारड्या मुलीसाठी. मालिनी काकू म्हणत असतात, हे बघ सुनीता, अजूनही तुझा माझ्या सुनेला बोलण्याचं तात्पर्य संपतच नाहीये. मी तुला कधीपासून सांगते की माझ्या सुनेला वाईट तू बोलू नकोस. मला मान्य आहे की तिचा भूतकाळ होता किंवा तिचा भूतकाळ आहे, पण आता ती त्या भूतकाळातून बाहेर पडली आहे आणि आता तिने सगळं काही स्वीकारलेलं सुद्धा आहे. मग जर सर्व तिने स्वतःहून स्वीकारलंय, तर मग आपण सतत तिच्या भूतकाळाबद्दल बोलून का तिला त्या जुन्या जुन्या गोष्टींची आठवण करून द्यायची? का तिच्या जखमेवरती सतत मीठ चोळत राहायचं? ही गोष्ट मला अजिबातच पटत नाही सुनीता. सून आहे ती म्हणून याचा अर्थ असा तर होत नाही ना की सून आहे तर प्रत्येक वेळेस तिला त्रासच दिला पाहिजे. सून आहे म्हणून प्रत्येक वेळेस तिच्याशी वाईटच वागलं पाहिजे. सून आहे मुलीसारखं सुद्धा समजावू शकतो की तिला. मी तिला समजावलंय आणि तिला मी बोललेलं सगळं समजलेलं सुद्धा होतं. तुला उगाचच्या उगाच या सर्व खटाटोपी करण्याची काही सुद्धा गरज नव्हती. हे पुरावे वगैरे सगळं कशासाठी सुनीता? काय गरज आहे हे सगळं करण्याची? उलट हे सगळं तू माझ्या समोर आणून माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त करतेस असं वाटत नाही का तुला? सुनीता म्हणते, हे बघ, मला पार्थची काळजी वाटतेय म्हणून खरं तर मी हे सगळं तुझ्या समोर आणत होते. मला वाटलं होतं की तुला हे सगळं खरं कळाल्याच्या नंतर तू तुझ्या या सुनेपासून पार्थला वेगळं करशील, पण तू तुझ्या सुनेपासून तुझ्या मुलाला वेगळं करशील असं चिन्ह काही आता मला जाणवत नाहीये. त्यावर मालिनी काकू म्हणतात, वेगळं करून काय करू? अगं आता लग्न झालंय त्याचं तिच्याशी. आता ते दोघंही एकमेकांना आवडू लागलेत आणि या सगळ्यात जर मी आता पार्थला या सर्व गोष्टी सांगितल्या तर याचा त्याला सुद्धा त्रास होईलच ना. मग जर आपल्या मुलाला त्रास होणार असेल, आपल्या सुनेला त्रास होणार असेल, तर या सर्व भूतकाळातल्या गोष्टी चघळत बसण्यात काय तत्व आहे का? कळतंय का तुला आता तरी मला काय वाटतंय ते, मला काय म्हणायचंय ते? त्यावर मग मात्र आता सुनीता म्हणते, धन्य आहे तुझी मालिनी. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात की हे बघ सुनीता, तुझ्या विचार करण्यात आणि माझ्या विचार करण्यात खूप फरक आहे. अगं आपण मैत्रिणी जरी असलो तरी व्यक्ती म्हणून वेगळ्या वेगळ्या आहोतच की. मग तू तुझे तत्व माझ्यावर का लादतेस? आणि हे बघ, तू जे दाखवायला आली होतीस ते मला बघण्यात काही सुद्धा रस नव्हता, तरीही तू म्हणत होतीस म्हणून मी बघत होते. पण आता तर विक्रमनी मला स्पष्टपणे तुझ्याबरोबर मैत्रीचा संबंधच ठेवू नको असं सांगितलंय आणि त्यानंतर मला वाटत नाही की आपली मैत्री अजून फार काळ टिकू शकेल म्हणून. कारण काय आहे, माझ्यासाठी शेवटी माझी मुलं, माझा नवरा हे सगळे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आजच्यापासून आपल्या दोघींचेही सगळे संबंध संपले. त्याबरोबर लगेचच आता काव्याला मालिनी काकूंची मैत्रीण म्हणायला लागते, हेच हवं होतं ना तुला? तू आमची एवढी वर्षांची, एवढी जुनी, एवढी चांगली मैत्री संपवलीस. तुला काहीच वाटत नाही आहे का? गिल्ट वगैरे नावाचा प्रकारच नाही आहे का? त्याबरोबर आता ती म्हणायला लागते, हे बघा काकू, मी असं काहीही करत नाहीये. मला तुमची मैत्री संपवण्यात काहीच रस नाहीये. अहो, पण तुम्हीच उगाच मालिनी काकूंना सतत माझ्याबद्दल भडकवण्याचा प्रयत्न करत होता. मी खोटं नाही बोलत आहे. माझा पास्ट होता ही गोष्ट मी मालिनी काकूंसमोर खरंच कबूल केलेली आहे. उलट तुम्ही सुद्धा आता ही गोष्ट सोडून द्यायला हवी होती, पण तुम्ही ही गोष्ट सोडून दिलीच नाही. तुम्ही ही गोष्ट तशीच धरून ठेवली आणि त्याच्यामुळेच आज ही वेळ तुमच्यावर आलेली आहे. जर मालिनी काकूंनी तुम्हाला तेव्हा सांगितलं, तेव्हाच तुम्ही ही गोष्ट सोडून दिली असती तर कदाचित आज हे सगळं घडण्याची ही वेळ आलीच नसती. त्याबरोबर आता मालिनी काकूंची मैत्रीण म्हणते, ठीक आहे मालिनी, तुला जर माझं काही ऐकून घ्यायचंच नसेल, तुला तुझ्या या सुनेचीच बाजू घ्यायची असेल तर तू घे. मी तुला अडवणार नाही. शेवटी तुला जे करायचं आहे तेच तू करशील. त्यानंतर आता काव्या सुनीता काकूंना जाता जाता समजावून सांगत असते, सुनीता काकू, मी पुन्हा एकदा तुम्हाला तेच सांगते, माझं एका मुलावर प्रेम होतं, पण आता माझं तसं काहीही नाही आहे. आता मी पूर्णपणे मूव्ह ऑन झालेली आहे. प्लीज तुम्ही उगाचच्या उगाच आता पुन्हा त्याच गोष्टी नका माझ्या घरच्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करू. कारण भूतकाळाची पुनरावृत्ती करण्याचा तुम्ही जो प्रयत्न करताय ना, त्यामुळे फक्त आणि फक्त सगळ्यांनाच त्रास होणार आहे. बाकी कोणाचं काहीही भलं होणार नाही आहे. कळतंय का तुम्हाला मला काय सांगायचं आहे ते? प्लीज काकू, मी जितकं सांगते तेवढ्यावरती कायम लक्ष द्या आणि काळजी घ्या.
कारण माझी अशी अजिबात इच्छा नाही आहे की उगाचच्या उगाच आमचं घर तुटलं जावं, आमच्या घरामध्ये वाद व्हावे. कळतंय का तुम्हाला? त्याबरोबर आता लगेचच ती म्हणायला लागते, तुला काय वाटतं आणि काय नाही वाटत ना, हे मला बरोबर कळून चुकलेलं आहे. तू काय लायकीची मुलगी आहेस ते सुद्धा मला कळलंय. मग मात्र विक्रम काकांचा तोल जातो आणि विक्रम काका म्हणतात, मालिनी पुरे झालं आता हे सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेले. मग मालिनी काकू सुनीताला म्हणतात, सुनीता तू आता इकडनं गेलीस तरी बरं होईल. मग सुनीता काकू तिकडनं जातात. तर आता काव्या ही मालिनी काकू आणि विक्रम काकांचे आभार मानत म्हणते, आई बाबा खरंच थँक्यू सो मच, आज तुम्ही माझी बाजू घेतलीत. त्याबरोबर मालिनी काकू आणि विक्रम काका म्हणतात, काव्या प्रेम करणं ह्यात गैर काहीच नाही आहे, पण एखाद्याची फसवणूक करणं हे मात्र चुकीचं आहे. आणि आज आम्ही तुझ्यावरती इतका विश्वास दाखवला आहे, आमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देऊ नकोस, कायम आमच्या या विश्वासाला खरी उतर. आज मी ज्या हक्काने सुनीताला सांगितलंय की पुन्हा माझ्या सुनेबद्दल वाईट बोलू नको, मला सहन होणार नाही, त्याच हक्काने मी आज तुला सुद्धा सांगते, तू सुद्धा काहीच असं चुकीचं वागू नको की ज्यामुळे मला वाईट वाटेल किंवा मला त्रास होईल. त्यावर काव्या म्हणते, मालिनी काकू मी कधीच असं वागणार नाही की ज्यामुळे तुम्हाला आणि विक्रम काकांना त्रास होईल किंवा तुमचं नाव खाली जाईल. त्याबरोबर मग मात्र मालिनी काकूंना काव्याचा अभिमान वाटतो. मालिनी काकू काव्याच्या चेहऱ्यावर हात फिरवतात आणि लगेच म्हणायला लागतात, चला मग आता इथे थांबलाय कशाला, आपल्याला पुढची सगळी तयारी करायची आहे. लक्ष्मीपूजन आहे, लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी तयार राहायचं आहे, तूच करणार आहेस लक्ष्मीपूजन आपल्या घरातलं, लक्षात आहे ना काव्या? त्यावर काव्या म्हणते, हो काकू लक्षात आहे. मालिनी काकू म्हणतात, चला मग आता लक्ष्मीपूजन करायचंय तर तयारीला लागूया. आणि आता मालिनी काकू ह्या तिकडनं काव्याला लक्ष्मीपूजनाची तयारी करण्यासाठी घेऊन जात असतात. तर विक्रम काका सुद्धा काव्याला सांगतात, हे बघ काव्या, जे काही आता सुनीता बोलली त्या सगळ्या गोष्टींचा तू विचार करू नकोस आणि स्ट्रेस तर अजिबात घेऊ नकोस, कळलं ना? मग आता लगेचच मालिनी काकूंनी काव्याला सांगितलेलं असतं, बरं आता पुरे झाल्या या चर्चा, चला आता नैवेद्याची तयारी करायला घ्या. काव्या जा लवकर, तू शिरा बनवायला घे, गुरुजी आता कोणत्याही क्षणी येतीलच. त्याबरोबर काव्या म्हणते, हो. मालिनी काकू म्हणतात, आणखीन एक, या सगळ्यातलं पार्थला काहीही कळता कामा नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण पार्थला या गोष्टींनी त्रास होईल. आणि तुला माहिती आहे माझं माझ्या मुलावर केवढं प्रेम आहे, मला पार्थला त्रास झालेला सहन होणार नाही, मला नाही आवडणार या सर्व फालतू गोष्टींचा त्रास पार्थला झालेला. त्याबरोबर काव्या म्हणते, मालिनी काकू डोंट वरी, काळजीच करू नका, मी पार्थना यातलं कधीच काहीच कळू देणार नाही. त्यानंतर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.